लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान। श्री क्षेत्र सराला बेट पवित्र गोदावरीच्या कुशीत सुमारे 66 एकरात सामावलेले. कूर्म अर्थात कासवाच्या आकाराचं अतिशय निसर्गरम्य असं साक्षात भगवान शिवशंकराचे प्राचीन तीर्थस्थान. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 200 वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी ही पवित्र भूमी सद्गुरू श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या 39 किलोमीटर अंतरावर. अशा या पवित्र भूमीजवळ कापूस वाडगाव येथे सन 1814 साली सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा जन्म झाला. युवावस्थेत परमार्थ ओढीनं संन्यस्त झालेल्या महाराजांनी आजन्म शिवशंकर आणि पांडुरंगाची निस्सीम उपासना केली. अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आणि अवघा महाराष्ट्र फिरून त्यांनी श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, सकल संत गाथा या आध्यात्मिक धर्मग्रंथांची प्रवचने करून त्यांनी वारकरी संप्रदायाची पाळमुळं समाज मनात खोलवर रुजवली. सद्गुरू श्री गंगागिरी महाराज योगी महापुरुष. कठोर तपस्या करून त्यांनी तीव्र वैराग्य प्राप्त केलं होतं. समाजातील अस्पृश्यता, व्यसनाधीनता यांचं समूळ उच्चाटन करून एक सजग, सशक्त आणि देशाभिमानी समाजमन घडविण्यासाठी त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचन या धार्मिक माध्यमातून सर्व जाती, धर्म आणि पंथांचे लोक एकत्र करून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली. दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी असा हा सप्ताह चालतो. त्याच्यानंतर श्री हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, नारायणगिरी महाराज ते आज तागायत गुरुशिष्य परंपरेतील 6वे मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराज यांच्यापर्यंत गेली 171 वर्ष अखंडपणे हा हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि यापुढेही राहील. सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांनीच सर्वप्रथम सद्गुरू श्री साईबाबा यांना आपल्या दिव्य अंतर्मनानं ओळखलं आणि मग शिर्डीच्या समस्त लोकांना त्यांचे देवत्व समजावून सांगितलं. कैलासवासी श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर रचित श्री साई सच्चरित्रातील अध्याय क्रमांक 5 मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचे अनेक भक्त शिर्डीत असल्यामुळं महाराज अनेकदा शिर्डीत यायचे. साईबाबा येथे असताना महाराज शिर्डीत गावकऱ्यांसोबत बसलेले होते. साई दोन्ही हातात मातीच्या कच्च्या घागरी घेऊन विहिरीवरून पाणी आणून बागेतील फुलझाडांना टाकत होते. त्यांना पाहताच महाराज म्हणाले, ही मूर्ती इथे कशी? ही दिव्य विभूती आहे. याची योग्यता फार मोठी आहे आणि तुमचे भाग्य थोर म्हणून हे रत्न तुम्हास लाभले. तुम्ही यांची मनोभावे सेवा करा. हेच तुमचा आणि या शिर्डीचा उद्धार करतील. साईबाबाई महाराजांना साक्षात योगी चांगदेव महाराजांचाच अवतार मानत असत. ज्याप्रमाणे खरा रत्न पारखीच खऱ्या रत्नाची पारख करतो, तद्वत संत संतांना बरोबर ओळखतात, हेच खरे. मार्च 2009 मध्ये महंत श्री नारायणगिरी महाराज समाधिस्थ झाल्यानंतर
दिनांक 3 एप्रिल 2009 पासून मठाचे 6वे मठाधिपती म्हणून महंत श्री रामगिरी महाराज कार्यरत आहेत. 162व्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा चालवली आहे. श्री रामगिरी महाराज आपल्या रसाळ अमृतवाणीतून कीर्तन, प्रवचन, श्रीमद भागवत कथा याप्रमाणेच अध्यात्म आणि विज्ञान याचे समर्पक दाखले देऊन देशसेवा, मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा असा संदेश समाजाला देतात. आज फक्त 9 वर्षात महंत श्री रामगिरी महाराजांनी या सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थांची व्याप्ती इतक्या भव्यदिव्य प्रमाणावर वाढवली आहे की राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्तगण कोणत्याही आमंत्रणाची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीनं सप्ताहास हजेरी लावत असतात. सुमारे 10,000 टाळकऱ्यांसह वेगवेगळ्या धार्मिक आखाड्यांचे महंत, मठाधिपती आणि सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह या वार्षिक भक्ती सोहळ्यास सुमारे 25 लाख श्रद्धाळू येतात. अतिशय भक्तिभावानं कीर्तन, प्रवचन श्रवण करून आमटी भाकरीचा प्रसाद घेतात. या आमटी भाकरीच्या प्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातून अक्षरशः सर्व भक्तांच्या घराघरातून भाकरी स्वेच्छेनं जमा केल्या जातात. ही प्रसादाची आमटी बनवण्याची सुद्धा विशिष्ट अशी एक पद्धत आहे आणि हा आमटी भाकरीचा प्रसाद वाढण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे, जेणेकरून गोरगरीब, श्रीमंत, लहान थोर असे सर्व जाती, धर्म, पंथाचे भक्त एकाच पंक्तीत बसून भक्तिभावानं प्रसादाचा आस्वाद घेतील. इतकंच नाही तर अगदी विश्वविक्रमातही याची नोंद झाली. याशिवाय सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थांची आषाढी वारी सराला बेट ते पंढरपूर दिंडी सुद्धा अत्यंत नियोजन आणि शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळखली जाते. महंत श्री रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती, वसुधैव कुटुंबकमचा संदेश, रक्तदान, सर्वधर्मीय प्रार्थना, स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण, वीर जवान गौरव असे अनेक अभिनव उपक्रम राबवतानाच नारळी सप्ताह, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री, महाराजांची पुण्यतिथी असे अनेक उत्सव आणि धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजनही सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान सराला बेट यांच्या मार्फत केलं जातं. याशिवाय संस्थांद्वारे अध्ययनासाठी उपयुक्त ग्रंथ गरजूंना उपलब्ध आहेत. देशभरातून आलेल्या साधुसंतांची सेवा करणं ही सराला बेटाची परंपरा आहे. संस्थांमधील गोशाळा, मठात असलेले अंध, अपंग तसेच आध्यात्मिक आणि शालेय शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी यांचा सर्व खर्च सध्या श्री रामगिरी महाराज स्वतः कीर्तन, प्रवचन आणि श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून लोकांनी दिलेल्या दानातूनच करत असतात. या पवित्र स्थानावर परिपूर्ण आणि विशाल असे आध्यात्मिक केंद्र साकारण्याचा मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराजांचा मानस आहे, जिथे आध्यात्मिक शिक्षण घेऊन हजारो सुसंस्कृत विद्यार्थी आणि अनुयायी घडतील. केवळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नाही तर अध्यात्म आणि विज्ञान यांचा एक समाज उपयोगी आविष्कार म्हणून भविष्यात सराला बेट प्रसिद्ध व्हावं. अनेकानेक दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचे धन्वंतरी गार्डन, सराला बेटाची आध्यात्मिक परंपरेची माहिती देणारं सद्गुरू स्मृती उद्यान, ग्रह नक्षत्रांची सखोल माहिती देणारं नक्षत्र गार्डन, 12 राशींच्या वनस्पतींवर आधारित राशी गार्डन, भव्य भक्त निवास, गोसंवर्धन आणि गोशाळा, आजवरची अन्नदानाची अखंडित परंपरा सदैव पुढे चालत राहावी यासाठी अन्नछत्र, हे आणि असेच कितीतरी
बहुमूल्य प्रकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्यानं साकारून सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान सराला बेट हे भारतातील अग्रगण्य आध्यात्मिक केंद्र होऊन दीपस्तंभाप्रमाणे सर्वांना पथदर्शक व्हावे, हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. भगवंताच्या कृपेनं संस्थांचे हे समाजकार्य अखंडपणे चालत आहे आणि चालतच राहील. आम्हाला आवश्यकता आहे ती आपल्या समर्थनाची अन सहकार्याची. अध्यात्म हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. तसेच सुखदुःख सहन करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचं त्यात सामर्थ्य आहे. धन्यवाद.